एखाद्या गावच्या स्मशानभूमीमध्ये प्री वेडिंग शूट होतं, वाढदिवस साजरे केले जातात. इतकंच नाही तर मुलं अभ्यासाला सुद्धा बसतात. हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? मात्र हे खरं आहे आणि ते घडतंय कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या पिराचीवाडी गावामध्ये. आत्ता आपण त्याच पिराचीवाडीतील गावातल्या स्मशानभूमीमध्ये आहोत आणि इथली दृश्य आपण बघू शकतो. कशा पद्धतीनं ही स्मशानभूमी स्थानिक सरपंच असतील आणि एकूणच ग्रामस्थांनी कशा पद्धतीने या सगळ्या स्मशानभूमीचा कायापालट केल्याचं आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील, रंगरंगोटी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नातेवाईकांना बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थीसुद्धा येतात आणि अभ्यास करत असताना आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे एक वेगळं उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील हे म्हणावं लागेल. फक्त जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातीलच हे एक वेगळं उदाहरण म्हणावं लागेल. एका बाजूला आपण बघतो वारंवार कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमधील स्मशानभूमीमध्ये भानामतीसारखे प्रकार आहेत ते घडत असतात. गावच्या बाजूला ह्या सगळ्या स्मशानभूमी असतात, त्यामुळे फारसं या स्मशानभूमीकडे कोणाचं लक्ष नसतं. मात्र पिराचीवाडी ग्रामस्थांनी कशा पद्धतीनं ही सगळी स्मशानभूमी तयार केलेली आहे ते आपण बघू शकतो. मुलं देखील अगदी शांतपणे या ठिकाणी अभ्यासाला बसल्याची दृश्य आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. वाढदिवस या ठिकाणी साजरे केले जातात, वेगवेगळे कार्यक्रम देखील या ठिकाणी साजरे केले जातात. या निमित्तानं स्मशानभूमीबाबत असणारे जे काही गैरसमज आहेत ते देखील या ठिकाणी दूर होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्यामुळे एक वेगळं उदाहरण आपल्याला म्हणावं लागेल. हा विद्यार्थी आपल्यासोबत आहे, त्याच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया. मित्रा, स्मशानभूमीत बसलायस तो अभ्यासाला? होय. असं का? घरातल्या दंगा इथे काय नाही, निवांत तिथं हवं ते अभ्यास करायला मिळतं. इथे भीती काय नसते. इथे कॅमेरे बी लावले आहेत, त्यामुळे आम्हाला काही भीती वाटत नाही. इथे वातावरण निवांत असते, शांत असते. दंगामुळे अभ्यास खूप चांगला होतो आणि पेपर ते सोपे राहतात. स्मशानभूमीत आपल्याला एरवी आपण बघतोय गावच्या स्मशानभूमीकडे सहसा कोण जात नाही, मात्र तू इथं अभ्यास करत बसलाय. भीती का नाही, 12 वाजता बी माणसं इथे फिरायला येतात, फोटो काढायला येतात. आम्हाला काय भीती वाटत नाही. आम्ही दुपारची संध्याकाळची 12 वाजता तर पाहिलं आपण कशा पद्धतीने इथल्या गावातल्या या विद्यार्थ्यांच्या देखील प्रतिक्रिया आहेत. जर एखादं काम चांगल्या पद्धतीनं करायचं ठरवलं आणि ग्रामस्थ त्यासाठी एकत्र आले तर किती चांगलं काम होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. आणि या स्मशानभूमीमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीचा कायापालट करण्यात आलेला आहे आणि हे एक वेगळं उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातलं म्हणावं लागेल. त्यामुळं पिराचीवाडी ग्रामस्थांचं याबाबत कौतुक तर करायलाच हवं. एका बाजूला या सगळ्या प्रयत्नातून स्मशानभूमीबाबत असणारे जे काही गैरसमज आहेत ते तर दूर होतातच आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला एक वेगळं पर्यटन स्थळच या निमित्तानं पिराचीवाडी ग्रामस्थांनी तयार केल्याचं बघायला मिळते. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, पिराचीवाडी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.